भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केलेत। खडसेंनी अनेक महिलांची अनैतिक संबंध ठेवल्याचं चव्हाणांनी म्हटलेलं आहे। तर मंगेश चव्हाणांकडे एखादा पुरावा असल्यास समोर आणावा, आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। हे तर राजकारणात त्यांनी केलंच, परंतु व्यक्ती म्हणून ही विकृती आहे। यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवलेत। मी जबाबदारीने तुम्हाला सांगतोय, जसं तुम्ही लोढांचं सांगतायत की लोढांनी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करतायत, तुमच्या विरोधात देखील मला अशाच लोकांनी येऊन सांगितलं आहे अगदी की एकनाथ खडसेंचे देखील अनेक महिलांशी परसंबंध होते। त्या महिला रात्र रात्र यांच्याकडे येऊन राहायच्यात, सकाळी सोडायला लोक जायचेत। तो बघणारा व्यक्ती असं मला सांगत होता। आता जर मी असे आरोप तुमच्यावर केलेत की एकनाथ खडसे साहेब तुमचे देखील असे अनेक महिलांशी संबंध होते, तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित ते आरोप तथ्यहीन असतील। मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय मारता? समाजासमोर दाखवा। मी राजकारणातून निवृत्त होईल, एक शब्द काढणार नाही। बाकी मी असं राजकारणातून निवृत्त होणार नाही। मी जनमानसाचा प्रतिनिधी आहे। 45 वर्ष मी जनमानसामध्ये काम केलंय। जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे। शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे। जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे, भांडणार आहे, काढणार आहे, चालू ठेवणार आहे।